दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमा झालेत। या आंदोलकांना केंद्र सरकारकडून त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। मात्र हरियाणा पोलिसांनी त्यांची नाकेबंदी केली असून पोलिसांना चिथावणी दिल्याचा आरोपही केला आहे। दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झालेत। दिल्ली मार्च नावाने निघालेल्या मोर्चात सहभागी व्हायला पंजाब, हरियाणातले शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीकडे निघालेत। मात्र पोलिसांनी रस्ता अडवल्यानं त्यांना राजधानी गाठता येणार नाहीये। यावर उपाय म्हणून शेतकरी शंभू आणि खनौरी इथेच ठिय्या आंदोलन करतायत। हरियाणा पोलिसांनी सोशल मीडियावर आंदोलक पोलिसांना चिथावणी देत असल्याचं म्हटलंय। पंजाब की सीमा से लगते शंभू बॉर्डर पर शांतिपूर्वक प्रदर्शन करने के आश्वासन के बावजूद प्रदर्शनकारियों द्वारा पुलिस कर्मियों को उकसाने के लगातार किए जा रहे प्रयास, हरियाणा पुलिस की अपील कानून व्यवस्था बनाए रखने में सहयोग करे। मात्र शेतकरी नेत्यांची भूमिका ही पोलिसांच्या वक्तव्याच्या विपरीत दिसतीये। शेतकरी त्यांची कामं सोडून या ठिकाणी आले असून शेतकरी आंदोलनावर शांततेमध्ये तोडगा निघावा अशी अपेक्षा नरेश टिकेत यांनी व्यक्त केली आहे। पूरे भारत का किसान एक है, जो कुछ भी इसमें कोई किसी अलग अलग नामों से संगठन जाने जा रहे, पर सब एक है। संयुक्त किसान मोर्चे का आह्वान पे वो हो रही बातचीत। आज क्या महत्वपूर्ण निर्णय लिया जाए, क्या वो तो उसके लिए बात और ठीक ही रहेगी बातचीत। हम तो यही कहे बातचीत निमटने चाह, सुलझनी चाह बात। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे। 500 कोटी रुपयाचं नुकसान जर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रोज होत असेल तर आता या आंदोलनाचा साधारण 16वा दिवस आहे। 16वा दिवस आहे। काय करतायत मोदी? परदेशामध्ये घंटा वाजवत फिरतायत, अबुधाबीला लोकांना मूर्ख बनवतायत। पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचं आवाहन आंदोलकांना करतायत। तसंच शांततेमध्ये या आंदोलनावरती तोडगा निघावा ही शेतकरी नेत्यांची इच्छा आहे। सरकार शेतकरी नेत्यांची ही इच्छा पूर्ण करतं का, याकडे शेतकरीही लक्ष ठेवून आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।